नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JLC सिटी न्यूज. कॅमेरावर आहे सुमित जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. एकेकाळी विचारांच्या बांधिलकी मानून आणि या सगळ्या राजकारणामध्ये आपली वैचारिक बैठक कायम ठेवून आपलं वेगळं अस्तित्व टिकविणारा शेतकरी कामगार पक्ष आता ह्या पक्षाला घरघर लागलेली आहे. शिस्तबद्धपणे विरोधकांनी गळ्यात हात घालून हा पक्ष संपवण्याचं कट कारस्थान केलं. सुरुवातीला 2019च्या निवडणुकीमध्ये सर्व आजी आमदार माजी करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. त्यानंतर 2025च्या निवडणुकीमध्ये 24-25च्या निवडणुकीमध्ये त्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळाराम पाटलांचा पराभव केला. पुढे 25च्या निवडणुकीमध्ये सगळे आमदार पाडले आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेमध्ये असलेले एकमेव सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचा देखील पराभव केला. म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या सभागृहातून शेतकरी कामगार पक्ष हद्दपार केला. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेका पक्षाची संख्या जास्त असताना, सदस्य संख्या जास्त असताना देखील अध्यक्षपद राष्ट्रवादीने घेतलं आणि मग अशा पद्धतीनं सोबत राहून या शेतकरी कामगार पक्षाचा गळा आवळण्याचं काम शिस्तबद्धपणे करत असताना पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील मात्र स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा सगळा काही रुबाब हेच जपण्यामध्ये राहिले आणि हे जपत असताना त्यांनी सोबतच्याच लोकांचे पंख छाटले. मग ते विवेक पाटील असतील, मग ते धैर्यशील पाटील असतील आणि आता परवा पंडित शेठ पाटील हे सर्व पक्ष सोडून गेले. त्यापूर्वी रामशेठ ठाकूर, त्यानंतर त्यांचा मुलगा हे देखील पक्ष सोडून गेले. त्यानंतरचा काळ जर बघितला तर दत्ता पाटील जे की जयंत पाटलांचे सख्खे चुलते, प्रभाकर पाटलांचे भाऊ, हे देखील पक्ष सोडून गेले. पक्ष सोडून जाणं ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु जाणीवपूर्वक कुणाला कार्यकर्त्याला पक्ष सोडायला भाग पाडणं हे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेण्यासारखं आहे. मात्र ही बाब भाई जयंत पाटलांच्या लक्षात येत नाहीये. त्यांच्या भोवतालची चांडाळ चौकडी आहे, ह्या चांडाळ चौकडीचा हाताशी धरून विरोधी पक्षच ह्या शेतकरी कामगार पक्षाचं खच्चीकरण करण्याचं काम करतायत. एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा पक्षाचा नेता त्याच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा काटा काढतो त्यावेळेस तो त्याचा काटा काढत नाही, तर तो स्वतःचा घात करून घेत असतो, स्वतःचे पंख छाटत असतो. याची उदाहरणं अनेक आहेत. परंतु यातून धडा घेतील ते जयंत पाटील कसले? आणि ते तर आता अशी जयंत पाटलांची अवस्था झालेली आहे की ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तर आहेत, मात्र पक्षाची कुठे सत्ता राहिली नाही. एकही विधानसभेत आमदार नाही, विधान परिषदेमध्ये आमदार नाही, एकही नगर परिषद, महापालिका शेका पक्षाच्या ताब्यात नाही. काय मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या ग्रामपंचायती त्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. एकेकाळी पूर्ण मराठवाड्यामध्ये, तिकडे कोकणामध्ये, नवी मुंबईमध्ये या ठिकाणी या पक्षाचा दबदबा होता. मात्र हळूहळू छाटत आता जयंत पाटलांची अवस्था अशी झालेली आहे की खालसा केलेल्या संस्थानाचे ते संस्थानिक म्हणून वावरत आहे. ते भोवताल त्यांच्या ते 4 माणसं, तेवढ्यापुरताच तो पक्ष मर्यादित. आणि पंडित शेठनी खरं म्हणजे शेका पक्ष वाढवण्यासाठी मराठवाड्यामध्ये कस्ता खाल्ल्या. त्यांचं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसताना देखील त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. इथे पक्ष संघटन उभं केलं भाई काका शिंदे यांच्या माध्यमातून. मात्र पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना कधी रायगडातून बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. बाहेर पडले तर ते मुंबईला गेले, मग तिथे शाहरुख खानला शिव्या घातल्या. मुंबई आणि अलिबाग
या पलीकडे गेले नाही. धैर्यशील पाटील पक्षाला सोडून जात असताना एवढं मोठं संघटन धैर्यशील पाटलांनी तिथे उभं केलेलं, एवढा तो माजबेस असलेला नेता, हा नेता आपल्यातून जात आहे याची त्यांना कधी खंत वाटली नाही. आता तर सख्खे भाऊ माजी आमदार पंडित शेठ हे गेले. काय नेमकी भूमिका होती पंडित शेठची, काय म्हणतात, कशामुळे गेले ते आणि काय त्याची भूमिका आहे जाणून घेऊया. या साली बाळाराम पाटील हे फक्त पनवेल एका मतदारसंघ पुरतं मर्यादित होते. त्यांना अध्यक्ष करण्यामध्ये मी सिनियर असताना मी त्यांना संधी दिली आणि बाळाराम पाटील पण आज आहेत, त्यांना पण विचारा. आणि जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून मी एकटाच लढत होतो. माझ्याबरोबर त्यावेळेला 10 महिला होत्या. बाळा तेलगे होते. आम्ही दोघांनी आज त्यावेळेला 42 विरुद्ध 19 अशी लढाई होती. 42 सदस्य काँग्रेस आणि यांच्याकडे होते, पण त्याच्या विरुद्ध आम्ही काम केलं. आणि मी ज्या कामाच्या जोरावर शिवसेना त्यावेळेला प्रभाकर मोरे यांचा पण पराभव झाला, मीनाक्षी पाटलांचा पण पराभव झाला, समदुःखी माणसं एकत्र आली आणि आमचा संसार हा 2014 पर्यंत अविरत चालू होता. मी जयंत पाटलांवरती वैयक्तिक टीका केली नाही आणि मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरुद्ध काम केलं नाही. माझा आपल्या माध्यमातून पक्ष नेतृत्वाला सवाल आहे की मला विश्वासात न घ्यायचं कारण काय. मी पक्षाकडे तिकीट मागितलं असताना पक्षाच्या उमेदवार निवडीच्या वेळेला त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं नाही. तर अशा पद्धतीनं सख्या भावावर जर असे आरोप करत असतील आणि त्यांना उमेदवारी देण्यासाठी ती उमेदवारी नाकारली, खरं म्हणजे तो अलिबागचा मतदारसंघ दत्ता पाटलांनी मीनाक्षीताईंसाठी सोडला, त्यानंतर मीनाक्षीताईंनी पंडित शेठसाठी सोडला आणि आता तर पंडित शेठही गेलेत, मीनाक्षीताईंचे चिरंजीव ते सुद्धा आता पक्ष सोडून गेले. आणि कसल्या प्रकारच्या युत्या करता, कसल्या आघाड्या करतात. तुम्ही आघाडीचा धर्म पाळणार, मात्र आघाडीतले घटक पक्ष त्यांचे नेते तुमची मान कापणार, तरी तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही, तुम्हाला त्याची चीडही येणार नाही. उलट तुम्ही पक्षाच्याच कार्यकर्त्यांचे पंख छाटण्याचे काम करणार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पंख छाटत असताना तुमचं बळ कमी होत चाललंय हे कधी तुमच्या डोक्यात येणार आहे का? तुम्ही फक्त तुमचा व्यवसाय, तुमचे सगळं अर्थकारण एवढ्या पुरताच पक्ष मर्यादित ठेवलेला. मला आठवत आहे जेव्हा भाई जयंत पाटलांना पहिल्यांदा विधान परिषदेची उमेदवारी दिली होती, त्यावेळी भाई एन डी पाटील यांनी शंका व्यक्त केली होती की हा जयंत पक्ष जे तर चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. की बाकी भाई एनडींनी केलं होतं. गणपतराव देशमुख त्यावेळेस आबा मंत्री होते, अ6 या बंगल्यावर आम्ही बसलेलो होतो तिकडे मतमोजणी सुरू असताना विधान परिषदेची, आणि त्यावेळेस ही सगळी चर्चा चालू होती. त्यावेळेस भाई एन डी पाटलांनी हे भविष्य वर्तवून दाखवलं होतं आणि जेव्हा चुकीच्या दिशेने शेका पक्ष भाई घेऊन चालले जयंत पाटील, तेव्हा भाई एन डी पाटील अलगद बाजूला सरकले. त्यांनी पक्षाशी संबंधच ठेवला नाही, मरेपर्यंत ठेवला नाही. आणि मग हे तत्वाचा पक्ष, तत्व जपणारी माणसं, ह्या माणसांना बाजूला करून भयभुंगी लोक जमा केले जयंत पाटलांनी आणि त्यांच्या भोवतालचं ते कोंडाळं जयंत पाटलांचा उदो उदो करते आणि त्या 4 माणसांच्या पलीकडे भाईंना पक्ष दिसत नाही. यातून त्यांनी पक्षघात केलेला आहे. त्या पक्षालाच पक्षघात झाला नाही तर भाई जयंत पाटील तुमच्या सरचिटणीस पदाला देखील आता पक्षघात झालेला आहे आणि तुमची अवस्था आधी म्हटल्याप्रमाणे खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिकासारखी तुमची अवस्था झाली आहे. याची ज्या दिवशी तुम्हाला उपरती होईल त्या दिवशी मला वाटतं वेळ खूप निघून गेलेली असेल, पुढाकडून खूप पाणी गेलेलं असेल आणि ही परिस्थिती सावरण्याच्या पलीकडे गेलेली असेल. त्या आधी जर तुम्हाला उपरती सुचली तर मला वाटतं या महाराष्ट्राचं नशीब आहे, कारण महाराष्ट्राला आता शेका पक्षासारख्या विचारांच्या पक्षाची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून
बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार.